सांगलीवाडी प्रभागातील नागरी समस्यांसह शासकीय कागदपत्रे, नोंदणी, दाखले यासाठी मोफत सुविधा एक मदतीचा हात म्हणून युवा नेते अभिजित कोळी यांच्या हिंदवी जनसेवा फाउंडेशनच्या संकल्पनेतून जयंत जनसेवा कार्यालय सुरू करण्यात आले। या कार्यालयाचा भव्य शुभारंभ सोहळा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष माजी जलसंपदा मंत्री आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले। युवा नेता अभिजित कोळी कधी पदाच्या अपेक्षा न करता जयंत पाटील साहेबांच्या सोबत राहिला। गेल्या काही वर्षापासून एकनिष्ठ वेगवेगळ्या आरोग्य शिबिर, गोरगरीब लोकांना जेवण वाटप कधी फोकस व सोशल मीडियावर केले नाही। या कार्यक्रमांमध्ये सांगली जिल्ह्याचे किंगमेकर आमदार जयंतराव पाटील साहेबांनी उद्घाटनात कौतुक केले। यावेळी उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, हरिदास पाटील, मैनुद्दीन बागवान, राहुल पवार, अभिजित भोसले, महालिंग हेगडे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यालयामुळे नागरिकांना शासकीय प्रक्रियेसाठी सहज आणि सोयीस्कर सेवा मिळणार असल्याने परिसरातील जनतेने समाधान व्यक्त केले आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराचे अध्यक्ष संजय बजाजी, माजी महापौर मैनुद्दीन बागवान, हरिदास पाटील, महादेश चौगुले, अपर्णा कदम, भास्करराव पाटील तुंबाचे, अभिजित कदम, सुरेखा सातपुते, अभिजित पाटील आणि ज्यांनी ही जनसेवेचा महायज्ञ या ठिकाणी उभा करायचं ठरवलेलं आहे ते या सांगलीवाडीत आणि सांगली परिसरात कायम कार्यतत्पर असणारे आपले सर्वांचे लाडके युवा नेते अभिजित कोळी जनसेवा म्हणून या कार्यालयाच्या माध्यमातून अनेक गोरगरिबांना घरपोच सेवा दिली जाणार आहे। या संदर्भात आता जे नवोदित कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, जे आपल्या राज्यात काम करत असतात, त्यांना तुम्ही काय आवाहन करताय आणि कार्यालयाबद्दल आपलं मत? अभिजित कोळींनी एक धाडसी पाऊल टाकले आणि जनतेला सर्व सुविधा, सर्व सर्टिफिकेट हे घरपोच देण्याचा आणि मोफत देण्याची व्यवस्था करायचं काम त्यांनी हातात घेतलंय आणि असं काम महाराष्ट्रात कोणी केलेलं मला तरी माहीत नाही आणि त्यामुळं एक मोठं धाडस या भागात अभिजित कोळींसारखा एक युवा नेता करतोय। त्याला शुभेच्छा आज आम्ही सगळ्यांनी दिल्या आणि या ठिकाणी हे जे जयंत जनसेवा केंद्र त्यांनी उभं केलेलं आहे त्यातून या भागातल्या जनतेची प्रचंड सेवा होईल असा मला विश्वास आहे। अभिजित कोळींनाही शुभेच्छा। या भागात अभिजितच्या बरोबर काम करणारे युवकांनी प्रचंड मेहनत करायचं आतापर्यंत अनुभव त्यांनी दिलेला आहे लोकांना। इथून पुढेही लोकांची सेवा करण्यासाठी ते पुढाकार घेत आहेत।